वर्ष तर संपत आलंय, पण गोल अजून पूर्ण झालेलं नाही आहे, जे की फिट राहायचं. रोहितला स्प्राउट्स खूप जास्त आवडतात, म्हणूनच स्क्रोल करत असताना मला विलेज डेकॉरचं हे स्प्राउट मेकर खूप जास्त आवडलं होतं, जे की आहे मातीचं. आणि म्हणूनच ते आल्यानंतर त्याला आधी ओपन केलं आणि खूप छान पॅकेजिंगमध्ये ते रिसीव्ह झालेलं. एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि 3-4 तास ते त्याच्यात भिजत घालायला ठेवलं. त्यानंतर साईडला इकडे एका भांड्यामध्ये मूग आणि एका भांड्यामध्ये मटकी असं 3 ते 4 तास मी भिजत ठेवलं होतं. त्यातलं पाणी काढून घेतलं आणि खालच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं. 2 कॉटनचे रुमाल घेतले स्वच्छ, ते थोडेसे ओले करून घेतले होते. एका भांड्यामध्ये मूग टाकलं आणि एका भांड्यामध्ये मटकी टाकून घेतलं. तर रोहित एक टाईम भाकरी खातो, पण एक टाईम तो फक्त स्प्राउट्स किंवा असं जे काही लाईट असेल ते टिफिनला घेऊन जातो. तर त्याचं असं होतं की मला वीकली 2 to 3 टाईम्स स्प्राउट्स देत जा आणि म्हणूनच हे भांडं मला खूप उपयोगी येणार आहे. ते छानपैकी पॅक करून घेतलं आणि पूर्ण एका दिवसासाठी ते मी साईडला ठेवून दिलं. तर एक दिवस हे ठेवून त्याचे छानपैकी मोड येतात. तर तुम्हाला पण हे ऑर्डर करायचं असेल तर त्यांची साईट तुम्ही नक्की चेक करा आणि बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान त्याला मोड आले होते. आणि मग मी ते एका भांड्यामध्ये मूग आणि मटकी काढून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला अर्धं शिजवून घेतलं. आपण कच्चंही ठेवू शकतो, पण मी किंचित पाणी टाकलं होतं, खूप टाकलेलं नाही. त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि साईडलाच त्याच्यासोबत टाकण्यासाठी काकडी, गाजर, डाळिंब, बीट हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि रोहितला ते टिफिनला दिलं. त्याला खूप जास्त आवडलं आणि आज पण मी त्याला तेच दिलं होतं टिफिनमध्ये. तर तुम्हाला पण हे नक्की ऑर्डर करायचं असेल तर मला कमेंट करा लिंकसाठी किंवा त्यांची साईट पण चेक करू शकता. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.